सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू ॲरॉन्स लाईफस्टाईल ब्लॉग. आपण खवणे बीच एक्सप्लोअर करत आहोत. खवणे आणि त्याचा आसपासचा परिसर. खवणे बीचच्याच आसपास अशी एक जागा आहे, ती तुम्हाला आज मी दाखवतो. चला पाहूया. थोडी वळणावरील ही जागा आहे, जंगलात आहे. ही जागा कोणाला जास्त माहीत नाही, कारण थोडीशी दुर्लक्षितच आहे. पण तिकडचं आसपासचा परिसर, तिकडची शांतता मनाला शांतता देणारी आहे. चला पाहूया. तुम्ही पाहू शकता की आसपास असं थोडंसं घनदाटचं जंगल वाढलं आहे आणि हे गावातली घरं आहेत आणि एका साईडला या नारळीच्या बागा आहेत. चला तिथून तुम्हाला दिसू शकतो बीचचा नजारा. थोड्या दूरवर, जवळच बोलायला लागेल असा तो समुद्र आहे आणि जास्त लांब नाही. इकडे थोडंसं आतमध्ये जंगलात ती जागा आहे. तुम्हाला आवाज येत असेल रातकिड्यांचा, जंगलातला धीरगंभीर आवाज. सिकाड्याचा आवाज आहे तो. सिकाडा एक नावाचा कीटक असतो. ते असे आवाज करत असतात. असे आवाज कॉमनली तुम्ही जंगलात जाल तेव्हा हा ऐकायला येत असेल. आणि बॅकग्राऊंडवर तुम्ही पक्ष्यांची किलबिलाट पण ऐकू शकता. आणि आपण त्या जागी पोचलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही, एक छोटंसं मंदिर आहे. मंदिर वजा बांधलेलं लॅटराईट मुरुम खडकाच्या बांधकामाचं आहे. गावात तुम्हाला अशी छोटी छोटी मंदिरं नेहमी दिसत असतात. यात देव आहे. आणि दिवा लावलेला आहे. ही जागा थोडीशी पुरातनच आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे मे बी ते पूजा करत असणार. आणि जी जागा मी तुम्हाला दाखवणार होतो ती पहा. आहे एक पुरातन विहीर किंवा कुंड बोलू शकता. पुरातन आहे. लॅटराईटचंच बांधकाम आहे, मुरुम खडकाचं. चला तुम्हाला आणखी स्पष्ट दाखवतो. या मित्रांनो,
जास्त मोठी नाही, अंदाजे 10 बाय 10ची असेल, पण बांधकाम तुम्ही पाहू शकता. चौकोनी आहे आणि या पायऱ्या आहेत. उतरूया आपण. पुष्कळ जुनी असल्यामुळे बांधकाम जरा सेल झाल्यासारखं वाटतं. पाणी एकदम हिरवंशार आहे आणि त्याच्यात आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब पडले आहेत. तुम्ही पाहू शकता नारळाच्या झाडांची. पुरातन मी यासाठी बोललो की तुम्हाला तिकडे एक छोटासा खडक आहे, शिलालेख बोलू शकता. त्याच्यावर कुठल्या तरी पुरातन भाषेत, संस्कृत असावं मे बी, त्याच्यावर कोरलं आहे. तुम्हाला जर समजत असेल तर कमेंट करून प्लीज सांगा त्याच्यावर काय लिहिलं आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. चला, जरा सांभाळूनच जावं लागेल कारण हे जुनं बांधकाम आहे आणि खडक मजबूत तर दिसत आहेत, पण ते हा बघा मित्रांनो, हा तो शिलालेख आहे. जे काय लिहिलं आहे ते काही समजत नाही. जर कोणाला समजत असेल, ही भाषा येत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि ही अशी पुरातन विहीर, कुंड बोलू शकता. आपण तिकडनं आलो समोरनं. त्या पायऱ्या आहेत 4-5. आणि दुसऱ्या साईडनी दाखवतो मग. पहा ते छोटं मंदिर आणि त्याच्याच एक्झॅक्टली खाली ही विहीर. कदाचित या कुंडाचं पाणी त्या देवाची आंघोळ करण्यासाठी वापरत असतात. आणि दुसरी पायवाट जी येण्यासाठी आहे. आणि हे पाहू शकता आजूबाजूची वनराई, कदाचित देवराई बोलू शकता तुम्ही, कारण हे देव आहे आणि आजूबाजूला हे जंगल आहे. आणि सुंदर पक्ष्यांचा आवाज येत आहे.
छान बांधकाम आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि इकडे मुंगूस मला दिसलेला होता. चला बघूया आपण दिसतो का. पाला काही हरकत नाही, हे त्यांचंच घर आहे. आणखीही काही प्राणी असू शकतात इकडे, आपण त्यांना त्रास नको देऊ. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.